विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। परभणी शहराच्या मध्यवस्तीमधील अतिक्रमण काढण्याची मागणी। सुभाष रोड परिसरामध्ये मुख्य रस्त्यावर अतिक्रमणामुळे परिसरात दुर्गंधी। वारंवार मागणी करून मनपाने दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा आरोप। परभणीच्या सेलूमधील रवळगावमध्ये शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन। सेलू तालुक्यामधल्या 60 गावांमधील शेतकऱ्यांना पाणी आणि 24 तास वीज देण्याची शेतकऱ्याची मागणी। गोंदियाच्या वडेगाव रेल्वे इथल्या महिलांचा पंचायत समितीच्या आमसभेमध्ये घागर मोर्चा। गेल्या 20 वर्षांपासून वडेगाव वासियांना पाण्यासाठी बोरवेलवर अवलंबून राहण्याची वेळ। नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थ विद्यार्थ्यांचा जीव घेणा प्रवास। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामधल्या बोरगाव कासारेमधली घटना। पूल कधी तयार होणार याकडे ग्रामस्थांचं लक्ष। कराडच्या मलकापूरमध्ये एक देशी बनावटीचं पिस्तूल जप्त। एकाला ताब्यात घेतलं। गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकरांची कारवाई। नाशिकच्या दिंडोरीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये महिलेचा मृत्यू। नाशिकमध्ये 2 दिवसांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 2 बळी। कृषी विभागाच्या कार्यालयासमोर मृतदेह ठेवत रस्त्यावर आंदोलन। बुलडाणा जिल्ह्यामधल्या घाटावरील तालुक्यामध्ये काल जोरदार पाऊस। चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा परिसरातील नदी नाले दुधडी भरून वाहू लागले। नदी काठावरील शेती पिकं खरडून निघाली। नाशिकच्या मालेगावसह परिसरात मका पिकावर किडीचा प्रादुर्भाव। पावसानं उघडीप दिल्यानं पिकावर फवारणी करण्याची शेतकऱ्यांवर वेळ। वाशीमध्ये गणेशोत्सवाची लगबग। मूर्तीवरील बंदी उशिरा उठल्यानं मूर्तिकारांना पुरेसा वेळ मिळाला नसल्याचं मत। यंदा बाजारामध्ये मूर्तींची कमतरता, मूर्तींची किंमती वाढण्याची शक्यता।